हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024वर फोकस करून जीकेचे सामान्य ज्ञानाचे अतिमहत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या आत्तापर्यंत झालेल्या पोलीस भरती परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. हे सर्व पोलीस भरती PYQ आहेत. हे सर्व पोलीस भरती प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आणि या सिरीजमधील हा 15वा भाग आहे. मित्रांनो, यापूर्वीचे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही पहा. ते व्हिडिओ पाहून तुम्हाला परीक्षेसाठी खूप फायदा होणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली रे? रवींद्रनाथ टागोरांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, रवींद्रनाथ टागोर. आता जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला होता? 13 एप्रिल 1919 मध्ये. कशासाठी झाला होता रे? तर जो रौलट ॲक्ट, ज्याला काळा कायदा म्हटलं जातं, तर त्या रौलट ॲक्ट विरुद्ध जालियनवाला बाग, अमृतसर येथे जालियनवाला बागेत निषेध सभा भरली होती. आणि या निषेध सभेवर जनरल डायरने दारुगोळा संपेपर्यंत बेछूट गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. आणि त्याच गोळीबाराच्या, त्याच हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरांनी आपली सर ही पदवी परत केली होती. ओके. आणि कधी झाला होता हा जालियनवाला बाग हत्याकांड? 13 एप्रिल 1919 मध्ये. आणि या प्रश्नाचं उत्तर रवींद्रनाथ टागोर. ओके. समोरचा प्रश्न, मूक नायक हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक हे पाक्षिक सुरू केलं होतं. ओके. तसेच त्यांच्या काही संस्था देखील मी तुम्हाला सांगतो. डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची त्यांनी स्थापना केली होती. तसेच बहिष्कृत हितकारणी सभेची देखील त्यांनी स्थापना केली होती. ओके. आणि जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जर तुम्हाला खूप एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर त्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित 200 प्रश्नांचा महाप्रश्नसंच आपण बनवलेला आहे. तो तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम या चॅनलवर मिळून जाईल. तो तिथे जाऊन तो तुम्ही पहा. त्यावर तुमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णपणे कव्हर होतील. जर त्यांचा परीक्षेमध्ये त्यांच्या रिलेटेड, त्यांच्या जीवनावरील एकही प्रश्न तुम्हाला आला तर तो व्हिडिओ पाहिल्यावर त्याचं उत्तर तुम्हाला तिथे भेटणार आहे. ओके. समोरचा प्रश्न, पिट्स इंडिया ॲक्ट कायदा केव्हा मंजूर झाला? 1784 मध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 1784. आता पहा, ब्रिटिश संसदेच्या या कायद्यानुसार कंपनीवर देखरेख ठेवणाऱ्या बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती झाली होती. ओके. आणि कोलकात्याच्या गव्हर्नर जनरलला अधिकार प्राप्त होऊन मुंबई व मद्रासचे गव्हर्नर त्याच्या पूर्ण वर्चस्वाखाली आले होते. आणि जर मी तुम्हाला विचारलं की कोणत्या ॲक्टनुसार बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती झाली तर पिट्स इंडिया ॲक्ट. आणि जर मी तुम्हाला विचारलं की कोलकात्याच्या गव्हर्नर जनरलला अधिकार प्राप्त होऊन मुंबई व मद्रासचे गव्हर्नर त्याच्या पूर्ण वर्चस्वाखाली आले, ते कोणत्या कायद्यानुसार? तर 1784च्या पिट्स इंडिया ॲक्टनुसार. ओके. समोरचा प्रश्न, 1882 साली स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणी लिहिले? अतिमहत्त्वाचा प्रश्न. स्टार करा तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी. पोलीस भरती क्वेश्चन पेपर्समध्ये हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. ओके. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ताराबाई शिंदे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, ताराबाई शिंदे यांनी 1882 साली स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ, हे पुस्तक लिहिलेलं आहे. ओके. यामध्ये त्यांनी काय केलंय? स्त्री पुरुषांमधील विषमतेबद्दलची चीड व्यक्त केलेली आहे. ओके. समोरचा प्रश्न, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी NCL कोठे आहे रे? तर ती आहे आपल्या पुण्यामध्ये. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, पुणे. स्थापना कधी झाली होती? 1950 मध्ये. ओके. पुण्यात आणखी कोणकोणत्या संस्था आहेत? तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुण्यामध्ये, हे देखील लक्षात ठेवा. पुढे पाहूया. ग्रे हाऊस हे नक्षलवाद विरोधी पोलीस दल कोणत्या राज्याने उभारलं होतं? आंध्र प्रदेश. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, आंध्र प्रदेश. ओके. आता भारतातील नक्षलग्रस्त राज्य कोणकोणते आहेत? त्यामध्ये पहिले आंध्र प्रदेश, त्यानंतर आहे पश्चिम बंगाल, ओडिसा, आपलं महाराष्ट्र आहे, छत्तीसगड आहे आणि झारखंड आहे. ओके. आणि महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हे कोणकोणते आहेत रे? चंद्रपूर आहे, गडचिरोली, भंडारा, गोंदिया. ओके. आणि नक्षलवादी चळवळीला सुरुवात कुठून झाली होती एक्झॅक्ट? तर ते जर तुम्हाला विचारलं तर ते तुम्ही सांगू शकता पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये कुठून? तर पश्चिम बंगालमध्ये नक्षलबारी एक क्षेत्र आहे, त्यातून
तेथून नक्षलवादी चळवळीला सुरुवात झाली, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया. C64चे ब्रीद वाक्य कोणते? C64 अनेक वेळा आपण यावर डिस्कशन केलेलं आहे. योग्य उत्तरे पर्याय क्रमांक 2 वीरभोग्य वसुंधरा. वीरभोग्य वसुंधरा C64चे ब्रीद वाक्य आहे. ओके. आता C64 बद्दल बोलायचं झालं, याची स्थापना कधी झाली होती रे? 1992 मध्ये झाली होती. ओके. पुढे पाहूया. डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? मुंबई पुणे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पुणे मुंबई या मार्गावर धावणारी डेक्कन क्वीन आहे. आणि जर मी तुम्हाला विचारलं महाराष्ट्रामधील सर्वात जास्त अंतर धावणारी रेल्वे कोणती, ती आहे महाराष्ट्र एक्सप्रेस. कोल्हापूर गोंदिया दरम्यान धावते. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचे कोल्हापूर मुंबई दरम्यान धावते ती सह्याद्री एक्सप्रेस. आणि कोल्हापूर तिरुपती दरम्यान एक एक्सप्रेस धावते, ती कोणती? हरिप्रिया एक्सप्रेस. ओके. पुढे पाहूया. भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहे रे? भूगोलामध्ये जे लू वारे आहे ना, ते उष्ण व कोरडे वारे आहे मित्रांनो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 उष्ण व कोरडे. आता पहा, भारतात उन्हाळ्यात सूर्यकिरणे लंब स्वरूप पडतात व त्यामुळे काय होतं? तापमान वाढतं आणि यामुळे लू वाऱ्यांची निर्मिती होते, हे लक्षात ठेवा. हे वारे उन्हाळ्यात उत्तर भारतात वाहतात, हे देखील लक्षात ठेवा. पुढे पाहूया. चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे रे? चित्रकूट धबधबा इंद्रावती नदीवर आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 इंद्रावती नदी. ओके. छत्तीसगड जिल्ह्यामध्ये, छत्तीसगड राज्यात बर्तर जिल्ह्यामध्ये, हे लक्षात ठेवा. ओके. पुढे पाहूया. रिडल्स इन हिंदुइझम या लेखक कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांची आणखीन ग्रंथसंपदा मी तुम्हाला सांगणार आहे. हू वेअर द शूद्राज, द अनटचेबल, थॉट्स ऑन पाकिस्तान, द प्रॉब्लेम ऑफ रुपी अँड बुद्ध अँड हिज धम्म, हे त्यांचे इतर ग्रंथ आहेत. ओके. समोरचा प्रश्न. सन 1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पहा मित्रांनो, हा देखील तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. पोलीस भरती क्वेश्चन पेपर जर तुम्ही पाहिले तर त्यामध्ये हा क्वेश्चन तुम्हाला नक्कीच दिसेल. राष्ट्रीय सभे संदर्भात, राष्ट्रीय सभेशी निगडीत. पहा, 1885 28 डिसेंबर 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती. ओके. कोणत्या ठिकाणी? मुंबई येथे. आणि मुंबईमध्ये गोकुलदास तेजपाल महाविद्यालयाच्या ग्राउंडवर. ओके. आणि हे पहिलं अधिवेशन त्यांचं मुंबईलाच भरलं होतं. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते वोमेशचंद्र बॅनर्जी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 वोमेशचंद्र बॅनर्जी. आता मी एक तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. बऱ्याच वेळा त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. यापूर्वीच्या प्रश्नांमध्ये बऱ्याच वेळा आपण त्यावर डिस्कशन देखील केले. राष्ट्रीय सभेची स्थापना कोणी केली? राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमागे कोणता इंग्रज व्यक्ती होता? त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके. समोरचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोणती आहे? ती आहे पितळखोरा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पितळखोरा. याची निर्मिती 2000 वर्षांपूर्वी झालेली आहे मित्रांनो. समोरचा प्रश्न. कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणतं आहे? कलिंग युद्ध सम्राट अशोक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सम्राट अशोक. आता पहा, मौर्य सम्राट अशोकाने कलिंगवर केलेल्या स्वारीने प्रचंड प्रमाणात जीवितहानी झाली होती मित्रांनो. आणि या जीवितहानी पाहून तो व्यथित झाला होता. आणि या युद्ध पाहून मग त्याने विचार केला की इथून पुढे, त्याने प्रतिज्ञाच केली म्हणजे की इथून पुढे मी काय युद्ध करणार नाही. आणि मग बौद्ध धर्मातील त्याने अहिंसा तत्वाचं पालन केलं होतं, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया. कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? 1953 मध्ये आलं. कोणतं? आंध्र प्रदेश. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश. कोणी त्यासाठी आंदोलन केलं होतं? पोट्टी श्रीरामलू. पोट्टी श्रीरामलू यांनी त्यासाठी आंदोलन केलं होतं, हे देखील लक्षात ठेवा. आणि मग त्यातून आंध्र प्रदेशची स्थापना झाली होती. कधी? 1953 1 नोव्हेंबर 1953 मध्ये आंध्र प्रदेशची स्थापना झाली होती. ओके. आणि आपल्या महाराष्ट्राची स्थापना कधी झाली होती? आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली होती 1 मे 1960. 1 मे 1960 मध्ये आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली होती. ओके. आणि भाषावार प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? भाषावार प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती एस के दार. न्यायमूर्ती एस के दार हे भाषावार प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष होते. ओके. कधीचा आयोग? 1948 हा आयोग आहे, हे देखील लक्षात ठेवायचे. ओके. त्यानंतर आणखीन जर बोलायचं झालं तर काय बोलता येईल आपल्याला? बस ठीक आहे. पुढे पाहूया.
मोनालिसा या अजरामर चित्रकलाकृतीसाठी कोण प्रसिद्ध आहेत? लिओनार्डो द विन्सी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लिओनार्डो द विन्सी. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? तो मांडला चार्ल्स डार्विन यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 चार्ल्स डार्विन यांनी जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. आता संगणकाचे जनक कोणाला म्हटलं तर आधुनिक संगणकाचे जनक तर ते चार्ल्स बॅबेज यांना म्हणतात. आणि भारतीय महासंगणक आहे परम, याचे निर्माते कोण आहेत तर ते आहेत डॉक्टर विजय भटकर. डॉक्टर विजय भटकर आहेत परम भारतीय महासंगणकाचे निर्माते. ओके. समोरचा प्रश्न, भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॅश डॅश होते. पहा कितीतरी वेळा यावर आपण डिस्कशन केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आता मसुदा समिती याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर काय बोलता येईल? यामध्ये किती सदस्य होते? यामध्ये 6 सदस्य आणि 1 अध्यक्ष असे 7 व्यक्ती होत्या. ओके. यामध्ये 7 सदस्यांपैकी 6 सदस्य वकील होते, हे लक्षात ठेवायचे. ओके. आता त्यामध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर अध्यक्ष होते, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, त्यानंतर एन गोपालस्वामी अय्यंगार, सईद मोहम्मद सादुल्ला, डॉक्टर के एम मुन्शी, एन माधवराव आणि टी टी कृष्णमाचारी हे याचे इतर सदस्य आहेत. आणि मसुदा समितीने किती दिवस कामकाज चाललं होतं तर 141 दिवस. 141 दिवस मसुदा समितीचे कामकाज चाललेलं होतं. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? पहा पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री या होत्या राजकुमारी अमृता कौर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 राजकुमारी अमृता कौर या घटना समितीच्या सदस्य होत्या. हे देखील लक्षात ठेवायचे. आणि त्यांच्यासह घटना समितीत किती सदस्य स्त्रिया होत्या तर संविधान सभेत 15 महिलांचा सहभाग होता, हे लक्षात ठेवायचे. ओके. त्यांच्यासोबत. आणि राजकुमारी अमृता कौर या केंद्रीय प्रांतातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या. कोणत्या पक्षाकडून? काँग्रेस पक्षाकडून. कधी? जून 1954 मध्ये. आणि प्रथम केंद्रीय आरोग्य मंत्री कॅबिनेट मंत्री त्यांनी झाल्या होत्या. आणि त्यांनी सिमला येथे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एक परिषद देखील भरवली होती. ओके. आता जर महिलांबद्दल बोलतोय तर विजयालक्ष्मी पंडित या देखील संविधान सभेच्या महिला होत्या. ओके. हे लक्षात ठेवा. त्यांनी युनोच्या आमसभेच्या अध्यक्ष होत्या पहिल्या. ओके. त्यानंतर देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? सुचेता कृपलानी या देखील संविधान सभेच्या सदस्य होत्या. त्यानंतर देशातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री तुम्हाला सांगितलं. त्यानंतर पहिल्या गव्हर्नर कोण होत्या? सरोजिनी नायडू होत्या. आणि त्यांना सरोजिनी नायडू यांना बुलबुले हिंद असं देखील म्हटलं जातं. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि घटना समितीतील एकमेव दलित स्त्री कोण होती? घटना समितीतील एकमेव दलित स्त्री होती दक्षयानी वेलाप्पुदन. कोण? दक्षयानी वेलाप्पुदन. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि केरळमधून लोकसभेवर निवडल्या गेलेल्या पहिल्या महिला कोण होत्या? ॲनी मस्करीन. हे देखील लक्षात ठेवा. केरळमधून लोकसभेवर निवडल्या गेलेल्या पहिल्या महिला आहेत ॲनी मस्करीन. पोलीस भरतीशी निगडीत महत्त्वाचे पॉईंट सांगतोय, स्किप करून जाऊ नका, व्यवस्थित डिटेल ॲनालिसिस करतोय. पोलीस भरतीशी संबंधितच महत्त्वाचे पॉईंट सांगणार आहे, दुसरे काय फालतू बडबड नाही आहे. त्यानंतर भारतीय घटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली? कलम 17 नुसार. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कलम 17 नुसार अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली. ओके. कलम 14 नुसार कायद्यापुढे समानता देण्यात आली. त्यानंतर 15 नुसार भेदभाव अभाव सांगितलेला आहे. आणि 16 नुसार समानतेची संधी दिलेली आहे. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? जगदीप धनखड. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 जगदीप धनखड. कलम कोणतं आहे? उपराष्ट्रपतीशी संबंधित 63. आणि उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, हे देखील लक्षात ठेवायचे. समोरचा प्रश्न, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? जो बायडन. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 जो बायडन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत. आणि त्यांचा पक्ष कोणता आहे मित्रांनो? त्यांचा पक्ष आहे डेमोक्रॅटिक पक्ष. कोणता पक्ष आहे? डेमोक्रॅटिक पक्ष. ओके. समोरचा प्रश्न, जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात? पहा जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात? सीईओ म्हणतात ना, बरोबर. मुख्य कार्यकारी अधिकारी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2
मुख्य कार्यकारी अधिकारी. आता CEO ची निवड कोण करतं? लोकसेवा आयोग करतो. आणि जिल्ह्यातील गट विकास अधिकारी हे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली कार्य करतात. ओके. आणि CEO हे वर्ग 2च्या अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल शासनाकडे पाठवतात. हे देखील लक्षात ठेवा. पुढे पाहूया. बारडोलीचा सत्याग्रह कोणी केला? बारडोलीचा सत्याग्रह केला सरदार वल्लभभाई पटेल यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल. गुजरातमधील बारडोली परिसरात दुष्काळात सरकारने शेतकऱ्यांना सारा कमी नव्हता केला, बल्कि म्हणजे तो 25% उलट वाढवला होता. ओके. आणि त्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली येथे साराबंदी चळवळ उभारली. कधी उभारली? 1927 मध्ये. हे लक्षात ठेवा. आणि या घटनेमुळे जनता त्यांना सरदार पटेल या नावाने ओळखू लागली. ओके. समोरचा प्रश्न. महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? पहा मित्रांनो, महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? कोकणामध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कोकण. महाराष्ट्राच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वतरांग आहे आणि अरबी समुद्रावरून वाहणारे बाष्पयुक्त नैऋत्य मान्सून वारे सह्याद्री पर्वताला द्वारे अडवले जातात. ओके. आणि यामुळे कोकणात जास्त पाऊस पडतो आणि कोकणात प्रतिरोध प्रकारचे पर्जन्य यामुळे मोठ्या प्रमाणात जाणवून येते पडते. ओके. पुढे पाहूया. विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते? विदर्भातील थंड हवेचे ठिकाण आहे चिखलदरा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 चिखलदरा. कोणत्या ठिकाणी, कोणत्या जिल्ह्यात आहे चिखलदरा? अमरावती जिल्ह्यात आहे. उंची किती आहे याची? 1188 मीटर आहे. आणि हे कोणत्या ठिकाणी आहे? सातपुडा पर्वतरांगेमध्ये, गाविलगड टेकड्यामध्ये चिखलदरा. ओके. पुढे पाहूया. करा किंवा मरा, डू ऑर डाय हा मंत्र कोणी भारतास दिला? महात्मा गांधी यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 महात्मा गांधींनी 1942च्या चले जाव चळवळीत ही घोषणा दिली होती. भारतीयांच्या मनात तीव्र राष्ट्रवादाची भावना उत्पन्न करणे हा त्यामागचा हेतू होता. ओके. समोरचा प्रश्न. पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते? पाण्याची महत्तम घनता 4 अंश सेल्सिअसवर असते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 4 अंश सेल्सिअस. ओके. आता गोटनांक बिंदू किती आहे पाण्याचा? तर तो 0 अंश सेल्सिअस. ओके. 0 अंश सेल्सिअस पाण्यामधील कणामध्ये तेवढ्याच तापमानाच्या बर्फापेक्षा अधिक ऊर्जा असते. हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया. प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? प्रकाश वर्ष हे अंतराचे एकक आहे मित्रांनो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अंतर. प्रकाश वर्ष हे तारे व पृथ्वी यांच्यामधील प्रचंड जे अंतर आहे ते मोजण्याचा परिणाम आहे. ओके. परिमाण आहे. समोरचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेनुसार डॅश डॅश हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे? तर ते आहे राज्यसभा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 राज्यसभा वरिष्ठ सभागृह आहे. आणि त्याचे जे MPs आहे खासदारांचा कालावधी आहे 6 वर्ष. ओके. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. ओके. आणि त्यांच्या खासदारांचा कालावधी 5 वर्षांचा असतो. ओके. त्यानंतर विधान परिषद राज्यातील वरिष्ठ सभागृह आहे. आमदारांचा कालावधी 6 वर्षाचा असतो. आणि विधानसभा हे राज्यातील कनिष्ठ सभागृह आहे. आमदारांचा कालावधी असतो 5 वर्षाचा. ओके. आता राज्यसभेबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रातून राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची संख्या किती आहे? तर ते 19. आणि महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची संख्या किती आहे? 48 आहे. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि विधानसभेच्या महाराष्ट्रात किती सीट आहेत? 288. आणि विधान परिषदेच्या किती सीट आहेत महाराष्ट्रात? त्या आहेत 78. हे लक्षात ठेवायचे आहेत. काही मूलभूत महत्त्वाच्या गोष्टी पोलीस भरती क्वेश्चन पेपर म्हणजे पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे आहेत. पुढे पाहूया. दर्पणकार असे कोणास म्हणतात? पहा मित्रांनो, दर्पणकार असे बाळशास्त्री जांभेकर यांना म्हणतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 बाळशास्त्री जांभेकर. आता का म्हणतात? तर मराठीतील ते पहिले पत्रकार आहेत. ओके. आणि मराठी वृत्तपत्रकाचे जनक असे वृत्तपत्राचे जनक त्यांना संबोधले जाते. आणि आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री असे त्यांच्याबद्दल म्हटलं जातं. हे पण लक्षात ठेवायचं. पुढे पाहूया. दीनबंधू म्हणून कोणाला ओळखले जाते? दीनबंधू म्हणून चार्ल्स फ्रियल अँड्र्यूज यांना ओळखले जाते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 चार्ल्स फ्रियर अँड्र्यूज यांना दीनबंधू म्हणून ओळखले जातं. ओके. ते महात्मा गांधींचे जवळचे मित्र आहेत. समोरचा प्रश्न.
कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ लिहिलेला आहे अनुताई वाघ यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अनुताई वाघ. आदिवासी समाजसेविका आहेत आणि शिक्षण तज्ज्ञ होत्या आणि त्यांच्या सहज शिक्षण या पुस्तकास 1981 साली राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले? पहिले महायुद्ध इसवी सन 1914 मध्ये सुरू झाले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 इसवी सन 1914. 1914 ते 1919 दरम्यान. कधी? 1914 ते 1919 दरम्यान. दुसरे महायुद्ध कधी झाले? 1939 ते 1945 दरम्यान. दुसरे महायुद्ध कधी झाले? 1939 ते 1945 दरम्यान. समोरचा प्रश्न, बिहू नृत्य हे कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? बिहू नृत्य आसाम राज्यात प्रसिद्ध आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आसाम. आता तीज या सणाच्या उत्सवाला आसाममध्ये बिहू हा सण साजरा करतात आणि या सणाच्या संदर्भाने हे नृत्य केले जातं. ओके. समोरचा प्रश्न, पुणे करार कोणत्या दोन नेत्यांच्या दरम्यान झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोन नेत्यांच्या दरम्यान पुणे करार झाला. ओके. आता डिटेलमध्ये बोलायचं झालं तर रामसे मॅकडोनल यांनी काय जाहीर केला होता? तर जातीय निवाडा. आणि या जातीय निवाड्याच्या विरोधात गांधीजींनी येरवडा कारागृहामध्ये उपोषण सुरू केलं होतं. ओके. आणि गांधींचे उपोषण सोडवण्यासाठी काँग्रेसच्या बड्याच नेत्यांनी आंबेडकरांकडे विनवणी केली होती आणि त्याचाच मान ठेवून आंबेडकर व गांधी यांच्यात 1932 साली समझोता झाला होता. समझोता करार झाला होता. त्यालाच पुणे करार म्हणून ओळखलं जातं. त्यालाच येरवडा करार म्हणून देखील ओळखलं जातं. ओके. आणि त्यालाच ऐक्य करार म्हणून देखील ओळखलं जातं. हे लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न, बऱ्याच वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला आहे. ओके. बऱ्याच वेळा हा आपण डिस्कस देखील केलेला आहे. त्यामुळे पोलीस भरती क्वेश्चन पेपर्समध्ये हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पोलीस भरतीच्या दृष्टीने. समोरचा प्रश्न, भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे? कोणत्या कलमानुसार निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली? कलम 324. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कलम 324. 280 नुसार कशाची स्थापना आहे? वित्त आयोगाची स्थापना. आता 386 नाही तर 368 नुसार घटना दुरुस्ती केली जाते आणि 371 कलम 371 मध्ये वैधानिक विकास मंडळांची स्थापना दिलेली. ओके. समोरचा प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली रे? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये झाली. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 1 एप्रिल 1935. कोणत्या ठिकाणी झाली? मुंबई येथे झाली. गव्हर्नर आता मी तुम्हाला सांगणार नाही मित्रांनो. RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? हा तुमच्यासाठी प्रश्न आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारतात. जर तुम्हाला येत असेल तर लगेच कमेंट सांगा. येत नसेल तर गुगल करा आणि मग कमेंट्समध्ये सांगा. कायमस्वरूपी लक्षात राहते की नाही बघा. चला, RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत याचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. RBIचे राष्ट्रीयकरण कधी झालं होतं? 1949. RBIचे राष्ट्रीयकरण 1949 मध्ये झालं होतं. समोरचा प्रश्न, रोजगार हमी योजनेचे जनक कोणास म्हणतात? वि. स. पागे यांना. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 वि. स. पागे यांना रोजगार हमी योजनेचे जनक असे म्हणतात. कधी योजनेला सुरुवात झाली होती? 2005 मध्ये. ओके. पुढे पाहूया. भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? भारतात कृषी क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कृषी. ओके. आता छुपी बेरोजगारी यालाच अदृश्य प्रच्छन्न बेरोजगारी म्हणतात. म्हणजे काय? तर आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून एखादे काम जेवढे व्यक्ती करू शकतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती त्या कामात गुंतलेले असतात आणि त्या कामात जर असे जास्त व्यक्ती घुसलेले असतील तर ते जास्तीचे व्यक्ती अदृश्यपणे बेरोजगार होतात असं म्हटलं जातं. ओके. पुढे पाहूया. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? 746 वॅट. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 746 वॅट. ओके. औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी हॉर्स पॉवर या एककाचा वापर केला जातो. ओके. समोरचा प्रश्न, मानवाच्या पेशीत गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? मानवाच्या पेशीत गुणसूत्राच्या 23 जोड्या असतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 23. ओके.
आणि मानवाच्या कथित पेशीतील गुणसूत्रांच्या 23 जोड्यांपैकी 22 जोड्या अलिंगी गुणसूत्राच्या व 1 जोडी लिंग गुणसूत्राची असते. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. काय, मानवाच्या कथित पेशीतील गुणसूत्रांच्या 23 जोड्यांपैकी 22 जोड्या अलिंगी गुणसूत्राच्या व 1 जोडी लिंग गुणसूत्राची असते. ओके, समोरचा प्रश्न, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? रासबिहारी बोस यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. कधी केली? 1942 मध्ये. कधी केली? 1942 मध्ये. समोरचा प्रश्न, महात्मा गांधींच्या समाधीचे स्थान नाव काय? पहा, महात्मा गांधींच्या समाधी स्थानाचे नाव काय आहे? राजघाट. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, राजघाट. आता ऑप्शनमध्ये विजय घाट, तर लाल बहादूर शास्त्रींच्या समाधी स्थळाचे नाव आहे विजय घाट. शांतीवन, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधी स्थळाचे नाव आहे शांतीवन. किसान घाट, चौधरी चरण सिंग यांच्या समाधी स्थळाचं नाव आहे किसान घाट. ओके, समोरचा प्रश्न, अष्टविनायकापैकी डॅश डॅश स्थाने पुणे जिल्ह्यात नाहीत. किती स्थाने पुणे जिल्ह्यात नाहीत? तर पहा, पुणे जिल्ह्यात आहेत 5 स्थाने, मग 3 स्थाने पुणे जिल्ह्यात नाहीत. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. आता अष्टविनायकांपैकी जी 5 स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत ती कोणकोणती आहेत? तर ती आहेत थेऊर, रांजणगाव, मोरगाव, ओझर, लेण्याद्री. आणि जी इतर 3 स्थाने ती कोणकोणती आहेत? तर ते महाडमध्ये रायगडमध्ये महाड येथे, पाली ते देखील रायगडमध्ये, आणि सिद्धटेक आहे अहमदनगरमध्ये. काय, सिद्धटेक आहे अहमदनगरमध्ये. ओके, समोरचा प्रश्न, नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? नागपूर या प्रशासकीय विभागात 6 जिल्हे आहेत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 6 जिल्हे. कोणकोणते? नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. आता पहा मित्रांनो, प्रशासकीय विभाग आणि त्यामधील जिल्हे तोंडपाठ करण्यासाठी आपण खूप इझी ट्रिक बनवलेली आहे. ती ट्रिक तुम्हाला स्मार्ट एक्झाम या आपल्या यूट्यूब चॅनलवर MPSC ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये भेटून जाईल. तिथे ती ट्रिक जाऊन तुम्ही पहा. त्यासोबतच तुम्हाला भूगोल, इतिहास, सायन्स, ओके, या विषयांवरील खूप इझी ट्रिक्स, तसेच पॉलिटिक्स, राज्यशास्त्र या विषयांवरील खूप इझी ट्रिक्स तुम्हाला तिथे भेटतील. त्याही तुम्ही पहा, त्याचाही तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे. ओके, पुढे पाहूया. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? पहा मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे आंबोली. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, आंबोली. आंबोली कुठे? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, आणि या प्रदेशास महाराष्ट्राचे चेरापुंजी असं म्हटले जातं. इथे 720 सेंटीमीटर पाऊस पडतो. ओके, समोरचा प्रश्न, सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? सोडियम बायकार्बोनेटला खाण्याचा सोडा म्हणून ओळखले जाते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, खाण्याचा सोडा. ओके, आता धुण्याचा सोडा सोडियम कार्बोनेट. ओके, मीठ काय? सोडियम क्लोराइड, NaCl. ओके, समोरचा प्रश्न, वनस्पतीला भावना असतात हा सिद्धांत कोणी मांडला? वनस्पतीला भावना असतात हा सिद्धांत मांडलाय डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, डॉक्टर जगदीश चंद्र बोस हे भारतीय जीवशास्त्रज्ञ आहेत आणि वनस्पतीही प्रतिसाद देतात. वनस्पतींमध्ये मज्जासंस्था असतात हे बोस यांनी शोधून काढलं होतं. ओके, समोरचा प्रश्न, अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली? पहा मित्रांनो, 1900 साली स्थापन झालेल्या मित्रमेळा या संघटनेचे रूपांतर 1904 मध्ये अभिनव भारत मध्ये करण्यात आलं. ओके, आणि ही संघटना कोणी स्थापन केली या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. ओके, तुमच्यासाठी 5 सेकंदाचा वेळ आहे, लगेच उत्तर सांगा. तर पहा, अभिनव भारत ह्या संघटनेची स्थापना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केली. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, स्वातंत्र्यवीर सावरकर. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 वर फोकस करून जीकेचे सामान्य ज्ञानाचे अति महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण डिटेल ॲनालिसिस केलेलं आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण आत्तापर्यंत झालेल्या पोलीस भरती परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. हे सर्व पोलीस भरती PYQ आहेत. हे सर्व पोलीस भरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे
येणाऱ्या पोलीस भरती 2024साठी हा व्हिडिओ तुमचं खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाईज करा. जास्तीत जास्त जेवढा जास्त वेळा तुम्हाला पाहता येईल तेवढा जास्त वेळा हा व्हिडिओ तुम्ही पहा. ओके. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.